नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे ग्रुप सी मधील क्लर्क आणि त्यानंतर टॅक्स असिस्टंट या पदांची जी टायपिंग टेस्ट असायची, जी कौशल्य चाचणी असायची, ती आता रद्द झालेली आहे. या बाबतीतला जे आर आता एमपीसीने टाकलेला आहे, याबाबत परिपत्रक काढलेले आहे. या सर्व गोष्टीचा, या सर्व परिपत्रकाचा जो पूर्ण माहिती असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले. सोबत काही अपडेट पण आलेले, वेटिंग लिस्ट संदर्भात आलेले, कोर्ट केस संदर्भात आलेले, त्यानंतर निवड यादी संदर्भात पण नोटिफिकेशन आलेले. दोन्ही जी आरचे दोन्ही परिपत्रकांचा संपूर्ण सखोल अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. दोन नोटिफिकेशन आलेले एमपीसीच्या आज महत्वाचे, त्या दोन्ही नोटिफिकेशनचं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला 100% तुम्ही सगळ्यांनी लाईक करायचं, शेअर करा. सर्वात जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आपल्या, तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन जे काही माहिती येईल ती तुमच्यापर्यंत आम्हाला जास्त ताकदीने पोहोचवता येईल. तर आपण जाणून घेऊया नेमके याच्यामध्ये बदल काय काय झाले. त्यात सगळ्यात महत्वाचा पहिला जो बदल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गट सेवेतील लिपिक, टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गांकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की फॉर्म भरताना आपल्याला टायपिंगचे जे सर्टिफिकेट हे अपलोड करावे लागणार आहे. फक्त जी टेस्ट द्यावा लागायची आपल्याला, ती टेस्ट आता कॅन्सल झालेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की सर टायपिंग लागणार की नाही लागणार. तर टायपिंग लागणार आहे आपल्याला, टायपिंगचे सर्टिफिकेट पण लागणार आहे आपल्याला. फक्त टायपिंगची जी टेस्ट द्यावा लागायची आपल्याला, टंकलेखन कौशल्य जे द्यावं लागायचं आपल्याला, ते आता पूर्णपणे रद्द झालेले आहे. हे दोन पदांसाठी असायचे, त्यामध्ये टॅक्स असिस्टंटचं पण, कर सहाय्यकचं आणि लिपिक क्लर्कचं जे पद होतं ह्या पदांसाठी हे आता रद्द झालेले आहे. याच्यामध्ये पुढचे जे बदल आहे ते पुढचे बदल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतो. यामध्ये जर विचार केला आपण तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आता आपल्याला जी ऍड येणार आहे, ग्रुप सी ची ऍड येणार आहे, नवीन 2026 ची ऍड येणार आहे, त्या ऍड साठी आपल्याला तयार राहायचंय. कारण सरळ सेवेचे जे संवर्ग आहे ते आता एमपीसी मध्ये ऍड केलेले आहे आणि त्या एमपीसीच्या धर्तीवरती आपल्याला जर तयारी करायची असेल तर रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राची दर्जेदार अशी बॅच, जे अनुभवी शिक्षक आहेत, ज्यामध्ये टेस्ट असतील तुमच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, अशा स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. पुढची माहिती आपण लगेच जाणून घ्यावा पुढे. यामध्ये दुसरा जो जी आर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, या जी आर मध्ये 4 टप्पे दिलेले, ते 4 टप्पे आपल्याला समजून घ्यायचे कोणते कोणते ते तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो. हा जी आर आलेला आहे, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण जी आर आपल्या रिलायबल एसपीकेच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, आपलं रिलायबल एसपीके नाव होतं, त्यावरती याचे संपूर्ण दोन्ही पण जी आर जे आहे, दोन्ही पण जे आपले परिपत्रक आहे एमपीएससीचे, ते दोन्ही परिपत्रक आपल्या रिलायबलच्या टेलिग्रामवर टाकलेले, तुम्ही तिथे ते डिटेल मग बघू शकता. याच्यामध्ये महत्वाचे जे मुद्दे आहे सेकंड जी आर मधले, ते तुम्हाला मी याच्यामध्ये एक एक डिस्कस करतो. पहिला जो मुद्दा आहे, प्रतीक्षा यादीचा कालावधी वाढवलेला आहे. पहिलं जे असायचं वेटिंग लिस्ट ही 1 वर्षापर्यंत असायची. आत्ताची जी वेटिंग लिस्ट असणार आहे, म्हणजे एप्रिल पासून पुढे जो निर्णय झालेला आहे, 23 एप्रिलची जी बैठक झाली होती, त्या 23 एप्रिल पासून पुढे हा निर्णय लागू असणार आहे. कोणी दोन्ही परीक्षांसाठी. याच्यात महत्वाचा मुद्दा होता की सर आम्ही आता 2025 ची जी ऍड आहे, 2025 ची ऍडची आता 7 जूनला जी मुख्य परीक्षा होणार आहे ग्रुप सी ची, तर त्या मुलांसाठी टायपिंग टेस्ट रद्द असणार आहे का. तर त्या परिपत्रकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की 23 एप्रिल 2026 ची जी बैठक झाली तिथून पुढे हा निर्णय लागू होणार आहे. त्याच्यात आयोगाने डिक्लेअर केलेले नाहीये की ही जो हा निर्णय आहे, हा जो बदल आहे, हा 2025च्या मुलांना किंवा 2025 ची जी मेन्स आहे आता 7 जूनला, त्या मुलांसाठी लागू असणार की नसणार याचा उल्लेख आयोगाने अजूनपर्यंत केलेला नाहीये. त्यामुळे आपण त्याच्या बाबतीमध्ये थोडं वॉट अँड वेट अँड वॉटची भूमिका घेऊया, थोडे आपण त्याला वेळ देऊया. कारण सगळ्या गोष्टी डिक्लेअर करणं आयोगाला थोडा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपण ते अजून डिक्लेअर केलेलं नाही आयोगाने, त्याच्यामुळे ती शंका तुमच्या मनातून अजून बाजूला ठेवा. शक्यता आहे की ती या मुलांसाठी पण रद्द होणार आहे, अशी 99% शक्यता आहे की 2025 चे जे ऍड आहे त्या ऍड साठी पण हा नियम लागू असणार आहे. पण अजून डिक्लेअर केलं नाही, तोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपण आपल्या निर्णयाशी अंतिम जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो महत्वाचा निर्णय होता. त्यामुळे त्या मुलांचं जे कन्फ्युजन असेल की सर 2025च्या 7 जूनच्या मेन्स जे मुलं देणार आहे त्यांच्यासाठी टायपिंग टेस्ट होणार की नाही होणार, त्याचं 99% होणार नाहीये तुमची, पण 1% आपण अजून आयोगाची वाट बघूया की त्याच्या संदर्भात नोटिफिकेशन काय येते. त्याच्यामध्ये दुसरा जी आरचा जो पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो विद्यार्थी मित्रांनो, प्रतीक्षा यादीचा कालावधी. मी जसं तुम्हाला बोललो की पहिले 1 वर्षासाठी वेटिंग लिस्ट असायची, आता 2 वर्षासाठी वेटिंग लिस्ट त्यांनी वाढून दिलेली. पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा दिलेला आहे, मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो. वेटिंग लिस्ट 1 वर्ष किंवा पुढील परीक्षेचा निकाल लागेपर्यंत, बरोबर. या दोन्ही पैकी एक गोष्ट जेव्हा आधी घडेल, एक तर
त्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत, अंतिम निकाल लागेपर्यंत दिलेले आहे. पुढील परीक्षेचा निकाल लागेपर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत वैध असायचे. नवीन नियम आता ही वेटिंग लिस्ट 2 वर्ष किंवा पुढील परीक्षेचा निकाल लागेपर्यंत आपल्याला ती वेटिंग लिस्ट राहणार आहे. या सगळ्या पदांसाठी असणार आहे वेटिंग लिस्ट. कोणत्या? आपल्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पदांसाठी बोलतोय मी तुम्हाला. राज्यसेवेच्या पदांसाठी वेटिंग लिस्ट नसायची पहिले, आता पण नसणार आहे, तसं आयोगाने त्या डिक्लेअर पण केलेले. तो पण मुद्दा आपण बघूया. दुसरा जो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये, बहुसंवर्गीय परीक्षांना वेटिंग लिस्ट नाही. बहुसंवर्गीय म्हणजे कोणते? जे राज्यसेवेचे एक्झाम आहे, राज्यसेवेला पहिली पण वेटिंग लिस्ट नसायची, आता पण वेटिंग लिस्ट नसणार आहे तुमची. त्याच्यामुळे तो मुद्दा क्लिअर झालेला आहे. वेटिंग लिस्टचा जो मुद्दा आहे तो फक्त ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी असणार आहे. त्याच्यामुळे हा बदल आपण महत्वाचा याच्यामध्ये लक्षात घेतलेला आहे. त्याच्यात त्यांनी क्लिअर केलेले बहुसंवर्गीय परीक्षा, राज्यसेवा परीक्षेला वेटिंग लिस्ट नसणार आहे. पुढचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, आणि त्या गोष्टीला सगळे विद्यार्थी कंटाळलेले होते की काही झालं, एक्झाम झाली की एक्झामच्या निकालाच्या पेक्षा जास्त चिंता असायची मुलांना की हे ऍडची केस कोर्टात जाऊ नये. कारण कोर्टात केस गेली का त्याची भरती प्रक्रिया लांबायची, 3-3, 4-4 वर्ष मुलांचे निकाल लागत नव्हते. त्यामुळे खूप जास्त प्रमाणे मानसिकता मुलांची खचल्या जायची. त्यामध्ये आता एमपीसीने बदल केलेला आहे, ते डिक्लेरेशन आलेले आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेले कोर्ट केसेस बाबत महत्वाचा बदल केलेला आहे. जर एखाद्या भरती प्रक्रियेवर कोर्टाची स्थगिती, स्टे ऑर्डर आली आणि त्यामुळे नेमणुका देता आल्या नाहीत, तर कोर्टाच्या स्थगितीचा तो कालावधी या 2 वर्षांच्या मर्यादेतून वगळला जाईल. म्हणजे काय? तर म्हणजे उमेदवारांना नुकसान होणार नाही. याच्यामध्ये काय होणार आहे? तुम्हाला 2 वर्षाच्या मर्यादेमधून वगळला जाईल. म्हणजे 2 वर्षापर्यंत तुम्हाला जो निकाल लावाच लागणार आहे. त्याच्यात अडचण नाही. कोर्टात जरी केस गेली तरी ती भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोर्टाच्या सगळ्या गोष्टींचा अंमलबजावणीचा असेल, कोर्टाच्या आदेशाचं पालन करून आपल्याला या सगळ्या गोष्टी इथून पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तो मुद्दा क्लिअर झालेला आहे. चौथा जो मुद्दा आहे, वेटिंग लिस्ट मध्ये 3 पट उमेदवार असणार आहे. वेटिंग लिस्ट मध्ये किती पट विद्यार्थी असणार आहे? 3 पट वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी असणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी चं बोलतोय मी. या दोन्ही परीक्षांसाठी 3 पट विद्यार्थी घेतील. जे विद्यार्थी जॉईन करणार नाही त्याचा खालचा विद्यार्थी, म्हणजे एका विद्यार्थ्यामागे वेटिंगला 3 मुलं असणार आहे. किती मुलं? एका विद्यार्थ्याच्या मागे 3 मुलं असणार आहे. म्हणजे 3 पट विद्यार्थी तिथे धरले जातील. कारण जर जे मुलं जॉईन करणार नाही त्यांच्या खालचे 3 जे मुलं असतील ज्यांना थोडेफार मार्क कमी पण ते हुशार आहे, त्या मुलांना याचा फायदा होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचे जे बदल होते. आणि हा नियम कधीपासून लागू होणार आहे? तर हा नियम होणार आहे, हा निर्णय आयोगाच्या 24 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरतीसाठी हा नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आलेला आहे. आज जी आर आला, आज परिपत्रक आलं, म्हणजे नियम हे आजपासूनच लागू झाले किंवा तुम्ही ग्राह्य धरू शकता 23 तारखेपासून, 24 एप्रिल पासून जे पुढे असेल, 24 एप्रिल ते 2026 पासून पुढे हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या होणाऱ्या सरळ सेवेच्या जे एक्झाम एमपीसी कडे आलेले आहे त्यांच्यासाठी हा पण निर्णय लागू असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींचे डिटेल तुम्हाला मी आपल्या रिलायबल एसपीकेच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे. नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल आणि लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.